54 गावांना हक्काचं शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे या एकमेव रास्त मागणीसाठी सर्व गावातील शेतकरी एकवटला होता। मनभेद मतभेद बाजूला ठेवून हे जन आंदोलन उभा राहिलं होतं आणि या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने गोदावरी खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कार्यकारी अभियंत्याची नियुक्ती केली आणि त्याच्या माध्यमातून अहवाल या 54 गावांना पाणी देण्याच्या संदर्भात मागवला होता। तो अहवाल या ठिकाणी सर्कल ऑफिसला त्यांच्या गोदावरी खोरे विकास महामंडळाचा दाखल झाला असून श्री लांब नावाचे कार्यकारी अभियंता या अहवालाच्या संदर्भाने त्यांनी नियुक्त केलेले होते। तो अहवाल दाखल झालाय। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की गोदावरी नदीमध्ये एक बंधारा आणि दुधना नदीमध्ये 3 बंधारे बांधत तिथून उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 45,000 हेक्टर क्षेत्राला पाणी देता येईल आणि 1.5 लाख कुटुंबाची व्यवस्था होईल अशी या ठिकाणी व्यवस्था त्या अहवालामध्ये दाखवलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।